श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज मला जायचं होतं पुण्याला. तर पुण्याला जायचं होतं कारण खूप महत्त्वाचं होतं, म्हणजे माझे एक्झाम्स होते. तर पुण्याला मला जायचं होतं. मग त्यासाठी मी पहिलं समाधी मठात आलं आणि समाधी मठात स्वामींचं पहिलं दर्शन घेतल्याशिवाय मी कुठलंही काम करत नाही, हे तुम्हाला मी सांगायचं होतं. आणि मी आलो तसं समाधी मठात आणि तसं दर्शनासाठी आत गेलो. स्वामींची अभिषेक चालू होतं. मग अभिषेक चालूसाठी मग स्वामींचं दर्शन घेतलं. दर्शन खूप मस्त झालं, तुम्हीही बघू शकता. आणि सकाळ सकाळ खूप सुंदर असं जे वातावरण होतं आणि जे काही परिसर होतं मंदिरात खूप सुंदर असं होतं. आणि मंदिरात जे चालू होतं ते आतमध्ये खूप गाभाऱ्यापासून मला व्हिडिओ काढायलाही भेटले. ही खूप खरंच चांगली गोष्ट आहे. आणि खूप जवळनं म्हणजे व्हिडिओ काढायला भेटले. आणि तिथं अभिषेक करत होती तिने समाधी मठावरती, जे समाधी स्वामींची जी आहे ना त्यावरती गुरुजींनी अभिषेक करत होते, तुम्ही बघू शकता त्यावरती. आणि मग तेवढ्यात झालं की मग परत पप्पांसोबत मग पप्पा आले. मग मला सोडायला म्हटले की मी सोलापूरपर्यंत तुला सोडतो. म्हटलं कशाला उगा हैराण होतात पप्पा. तर मग म्हणले नाही माझं पण काम आहे, चल मी सोडतो तिथेपर्यंत. तर म्हटलं आता ते चला, म्हटलं आपण आता पप्पा वडील तर ऐकत नाहीत, आता म्हटलं की चला. मग तेवढ्यात गेलं पप्पांसोबत. आणि पप्पांसोबत गेलं, बॅग वगैरे बघू शकताय, कारण मी 4-5 जोड कपडे घेतले होते. मला स्टे करायचं होतं पुण्यामध्ये, एक 3-4 दिवस तरी स्टे करायचं होतं तिथे. तर तुम्ही बघू शकता सोलापूरमध्ये इतकी ट्रॅफिक जाम, बापरे काही विचारूच नाही. मग तेवढ्यात बसमध्ये बसला आणि निघत होतो. मग निघताना खूप म्हणजे असं हे वाटत होतं, म्हणजे गावाकडनं आपण जे जातो पुण्याला वगैरे, ते खूप असं इमोशनल वाटत होतं बरं का. म्हणजे किती जरी इमोशनल झालं तरी जावं लागणारच आहे, कारण ते एक्झाम खूप महत्त्वाचे होते, त्यासाठी मला जायचंच होतं. मग हे व्हिडिओ एवढाच होता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.